कळंब ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पद मुक्त करा। कोकण आयुक्तांच्या न्यायालयात शिवराम बदे यांची मागणी। कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीने सरपंच आणि उपसरपंच हे सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, तसेच आपल्याला दिलेले अधिकार आणि कर्तव्य यांचे पालन करीत नसून मर्जीप्रमाणे ठराव मंजूर करून घेतात असा आरोप करून त्यांची पदे रिक्त करावीत अशी मागणी कळंबमधील ग्रामस्थ शिवराम बदे यांनी केली आहे। कळंब गावातील ग्रामस्थ आणि मतदार असलेले सामाजिक कार्यकर्ते शिवराम हरिश्चंद्र बदे यांनी कळंब ग्रामपंचायतमधील कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आवाज उठविला आहे। सरपंच माधुरी मोरेश्वर बदे आणि उपसरपंच राहुल शंकर सिंग परदेशी तसेच अन्य 12 सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना प्रतिवादी केले आहे। ग्रामपंचायत कळंबच्या मनमानी कारभाराविरोधात आणि गैरव्यवहार केल्याच्या संदर्भात माननीय आयुक्त साहेब कोकण मुंबई यांच्या न्यायालयामध्ये मी शिवराम बदे या नावाने चौकशी अर्ज दाखल केलेला आहे। त्या अर्जाची चौकशी जलद गतीने व्हाव्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचललेली आहेत। कळंब ग्रामपंचायतचा कारभार हा अतिशय गलथान पद्धतीने चाललेला आहे। कारण 2018च्या पहिले आर्थिक वर्षाची ग्रामसभा ही घेणं क्रमप्राप्त असल्या कारणाने विद्यमान सरपंच माधुरी मोरेश्वर बदे यांनी असमर्थता दर्शवून 26/5/2018 रोजी ग्रामसभा घेतल्याचं भासवल्या आणि ती ग्रामसभा तहकूब केल्याचं भासवून ती सभा 5/5/2018 रोजी घेतल्याचं कागदोपत्री दाखवलेलं आहे। आणि त्या सभेला 3 सभासद हजर होते, एक सरपंच आणि 2 ग्रामपंचायत सदस्य असे त्या प्रोसिडिंगवरून दिसतं। त्या प्रोसिडिंगवरून माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्या प्रोसिडिंगवर हजर असताना सरपंचांची सही नाही, फक्त 2 सदस्यांची सही आहे। आणि त्या सभेमध्ये जे ठराव दाखवलेले आहेत घेतलेले आहेत त्या ठरावामध्ये सूचक म्हणून 4थ्या व्यक्तीची जो हजर नसताना ग्रामसभेला त्या व्यक्तीची सूचक म्हणून ते त्या ठिकाणी नाव टाकलेलं आहे आणि अनुमोदन नाही असा हा सगळा गलथानपणाचा कारभार सरपंचांनी केलेला आहे। त्यांचे उपसरपंच हजर नसतात ग्रामसभेला आणि कुठल्याही प्रकारचं चांगलं काम करत नाहीत। सन 2016 मध्ये हे ताडोबा देवस्थानचा जोड रस्ता 2016 रोजी बनवला होता। 2016च्या मंजूर आराखड्यामध्ये 1 लाख रुपये तरतूद असताना काम वाढीव झाल्या कारणाने तत्कालीन सरपंच फाईक खान यांनी 1,85,000 रुपये खर्च केलेले माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे आम्ही या ठिकाणी आपणासमोर मांडतोय। परंतु त्याच कामावर विद्यमान सरपंच माधुरी मोरेश्वर बदे यांच्या कालावधीमध्ये 2018 मध्ये 1 लाख रुपये खर्च केल्याचं आढळून आलेलं आहे। आणि तशा प्रकारची त्यांनी या वर्षात या ठिकाणी नावाची पाटी लावलेली आहे। म्हणून एका कामावर 1 लाख रुपये मंजूर असताना तरतूद असताना 2,85,000 रुपये खर्च केलेले माहितीच्या अधिकारामध्ये आढळून आल्यामुळे आम्ही कोकण आयुक्त मुंबई यांचे न्यायालयामध्ये चौकशीसाठी अर्ज दाखल केलेला आहे। हा सगळा या ठिकाणी अशा प्रकारचा विविध प्रकारचा भ्रष्टाचार झाला असावा अशी शंका आमच्या मनामध्ये आहे, म्हणून आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 39(1) नुसार सरपंच आणि उपसरपंच बेजबाबदारपणाने काम करत असल्या कारणाने त्यांना काढून टाकण्यात यावं। 26 एप्रिल 2018 रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सर्व 14 सदस्य उपस्थित होते, मात्र कोरम पूर्ण असतानाही ही सभा तहकूब करण्यात आली। परंतु 5 मे 2018 रोजी झालेल्या मासिक सभेत
केवळ 2 सदस्य उपस्थित असतानाही अनेक ठराव घेण्यात आले। त्या ठरावांना सरपंच तसेच उपसरपंच यांची मंजुरी असल्याचे नमूद करण्यात आले आहे। मात्र त्या सभेला अनुपस्थित असलेल्या सरपंच बदे यांच्या सह्या त्या ठिकाणी रकान्यात नसल्याचे निदर्शनास आले आहे। त्याचप्रमाणे 14व्या वित्त आयोग निधीतून 2016 या वित्त वर्षात ताडोबा देवस्थान जोड रस्त्याच्या कामातही गैरव्यवहार झाला असल्याची शंकाही शिवराम बदे यांनी उपस्थित केली आहे। त्यामुळे अनागोंदी कारभार करणाऱ्या आणि आपल्याला ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत देण्यात आलेले अधिकार यांचे उल्लंघन केले गेले असल्याने सरपंच माधुरी बदे आणि उपसरपंच परदेशी यांना पदमुक्त करण्याची मागणी केली आहे। मी नरेश बदे, विद्यमान सदस्य। ताडोबा जो प्लेओवर ब्लॉकचा रस्ता जो झाला तो आमच्या काळामध्ये झालेला नाही, तो रस्ता 2016 मध्ये झालेला आहे। याच्याबद्दल आम्हाला कुठलंच काही त्यांनी सांगण्यात आलेलं नव्हतं। कोकण आयुक्तांकडे जी शिवराम बदे यांनी तक्रार केली ती सगळी खोटी आहे, तथ्य आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे। त्याची पत्नी सरपंचाच्या विरोधात निवडणुकीला उभी असल्यामुळे ती पराभूत झालेली आहे। याचा वाचपा करण्यासाठी सदर इसम हा कुठल्या प्रकारचं गंभीर आरोप करत आहे। आज कळंब गावामध्ये ग्रामपंचायत माध्यमातून लाखो रुपयाची विकास कामे झालेली आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भ्रष्टाचार झालेला नाही। कोकण आयोगातून ही तक्रार केली ही सगळी खोटी आहे। ही राजकीय याच्यातून आम्हाला वाईट म्हणजे भावना आहे त्यांच्यामध्ये। आमच्या विरोधात त्यांची बायको उभी होती, ती पडल्यामुळे त्याही आमच्या विरोधात असं केलेलं आहे। दीपक बोराडे, स्वराज्यलेख लाईव्ह, नेरळ। बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा।